विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी-एड सी-ई-टीच्या दृष्टिकोनातून असणारा महत्त्वाचा विषय म्हणजेच मेंटल ॲबिलिटी या विषयातील सर्वात महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्सवरती जास्त प्रश्न विचारले जातात, ते टॉपिक आपण पाहणार आहोत. आणि मला खात्री आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तर नक्कीच हे टॉपिक करून तुमची 100% पासिंग बी-एड सी-ई-टीमध्ये होणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2026 साठी आणि ई-एल-सी-टीसाठी असणाऱ्या ज्या लाईव्ह बॅचेस आहेत, त्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेल्या आहेत. तर आमची रिसेंट बॅच 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. इन केस तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तेच क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा ॲपमध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये परीक्षेपर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जाईल. एक्झाम नंतर अगदी तुमच्या ॲडमिशन पर्यंत तुम्हाला या बॅचमध्ये गाईड केलं जाईल. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर सर्वात सुरुवातीला आपण बी-एड सी-ई-टीचा असणारा सिलेबस पाहूयात. तर या परीक्षेमध्ये मेंटल ॲबिलिटी हा 40 मार्कला विचारला जाणारा विषय आहे. जनरल नॉलेज 30 मार्कला विचारलं जातं, टीचर ॲप्टिट्यूड 30 मार्कला आणि ज्या विद्यार्थ्यांना बी-एड इंग्लिश मीडियममध्ये करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना ई-एल-सी-टी ही एक्झाम द्यावी लागते आणि या एक्झाममध्ये 50 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश या विषयामधून विचारले जातात. तर यापैकी आपण मेंटल ॲबिलिटी डिटेल डिस्कस करूयात. बी-एड जनरल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियममधून बी-एड करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना द्यावयाची एक्झाम बी-एड जनरल असते. तर या परीक्षेचा मोड जो आहे तो ऑनलाईन असेल. मीडियम हे मराठी किंवा इंग्लिश असू शकतं. म्हणजे दोन्हीपैकी कुठलंही मीडियम तुम्ही चूज करू शकता. तुम्हाला या परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कचा म्हणजेच 100 मार्कांची ही एक्झाम तुमची असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात आणि हे 100 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त 90 मिनिटांचा वेळ असतो. म्हणजे थोडक्यात 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ तुम्हाला या एका प्रश्नाला द्यावा लागतो आणि त्यासाठी तुमचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित असायला हवं. आणि हेच टाईम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी दिले जातील, जेणेकरून तुमचं टाईम मॅनेजमेंट सुधारेल आणि तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन या परीक्षेमध्ये अटेम्प्ट करता येतील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तेच आपण ई-एल-सी-टीच्या पॅटर्न विषयी पाहिलं तर ई-एल-सी-टीचा मोड सुद्धा ऑनलाईन स्वरूपाचा आहे. इथे मीडियम फक्त इंग्लिश असणार आहे. टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये 50 असतात आणि टोटल प्रश्न हे 50 विचारले जातात. तर 50 एमसीक्यू इथे विचारले जातात आणि तुम्हाला असणारा जो वेळ आहे तो 60 मिनिटांचा असतो. तर अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममध्ये बी-एड करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना बी-एड जनरल सोबत ई-एल-सी-टी देणं सुद्धा कंपल्सरी असणार आहे. तर आत्ताच तुम्ही डिसाईड करून घ्या, तुम्हाला जर मराठी मीडियममध्ये बी-एड करायचं असेल तर फक्त जनरल सी-ई-टी द्या. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बी-एड करण्याची इच्छा असेल तर नक्कीच ई-एल-सी-टी द्यायला विसरू नका. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेमधले महत्त्वाचे टॉपिक पाहिले तर सगळ्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे सिलोजिझम अँड स्टेटमेंट. तर सिलोजिझममध्ये तुम्हाला सर्व ए हे बी आहेत, काही बी हे सी आहेत. तर त्याच्यावरनं तुम्हाला काही निष्कर्ष विचारलेले असतात. तर अशा पद्धतीचे प्रश्न सिलोजिझममध्ये येतात. विधान आणि गृहीतक, त्याला आपण स्टेटमेंट आणि अझम्पशन म्हणतो. तर दिलेल्या विधानामध्ये कुठलं गृहीतक अंतर्भूत आहे ते तुम्हाला ठरवावं लागतं. विधानं आणि युक्तिवादमध्ये, स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंटमध्ये तुम्हाला विधानं दिली जातात आणि विधानाच्या बाजूने असणारा जो युक्तिवाद आहे तो ऑप्शन्स मधून निवडायचा असतो. ते जर आपण विधान आणि निष्कर्ष म्हणजे स्टेटमेंट आणि कंक्लुजनच्या बाबतीत पाहिलं तर दिलेल्या विधानातून तुम्हाला योग्य निष्कर्ष काढायचा असतो. पुढे स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजेच विधान आणि कार्यवाहीचा मार्ग. दिलेल्या परिस्थितीमध्ये तार्किकदृष्ट्या कुठले पावलं उचलायला हवेत हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं असतं. तर या सेक्शनवरती खूप जास्त प्रश्न येतात सिलोजिझम आणि स्टेटमेंट मधून. पुढे आपण कोड संगणन किंवा त्याला कोडिंग डिकोडिंग म्हणतो. या टॉपिक मधून तुम्हाला शब्द किंवा संख्या एका सांकेतिक भाषेमध्ये दिलेले असतात आणि तेच सांकेतिक भाषेतले शब्द संख्या तुम्हाला ओळखायच्या असतात आणि त्यानुसार कोड तयार करून किंवा कोडचा उलगडा करायचा असतो. उदाहरणार्थ जर कॅटला
DBU लिहिलं तर डॉगला तुम्ही काय लिहाल? अशा पद्धतीने इथे प्रश्न विचारले जातात. तर इथे ट्रिक्स गरजेच्या असतात. त्या ट्रिक्स तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पुढे आहे रक्तसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन. याच्यामध्ये कुटुंबातील नातेसंबंधावरती आधारित प्रश्न असतात. त्याचं उदाहरण जर पाहिलं तर ए हा बीच्या वडिलांचा भाऊ आहे, तर एचा बीशी कोणता संबंध आहे? अशा पद्धतीचे किंवा याच्यापेक्षा थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. हा क्वेश्चन फक्त आपण उदाहरणासाठी घेतलेला आहे. तर ब्लड रिलेशनमधून तुम्हाला काही प्रश्न एक्सपेक्टेड आहे. पुढे दिशाज्ञान किंवा डायरेक्शन आणि सेन्स या टॉपिकमधून स्थिती आणि हालचालीवरती आधारित प्रश्न. थोडक्यात तुम्हाला वस्तूंची किंवा व्यक्तीची स्थिती दिलेली असते. त्यानंतर त्याने अंतर पार केल्यानंतर तो वेगवेगळ्या दिशेला वळाल्यानंतर शेवटी तो कुठल्या दिशेला असेल हे तुम्हाला ओळखायचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन आणि सेन्सचे MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. शृंखला किंवा सिरीजमधून तुम्हाला संख्या, अक्षर आणि चिन्ह मालिकांवरती प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ दिलेल्या शृंखलेतील हरवलेली संख्या, अक्षर किंवा चिन्ह तुम्हाला शोधायचं असतं. तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे 2, 6, 12, 20. तर या सिरीजमध्ये पुढचा येणारा जो नंबर आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करावा लागतो आणि त्यासाठी वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन सोबतच लॉजिकल ऑपरेशन्स तुम्हाला इथे यूज करायचे असतात. तर पुढे आपण जर पाहिलं तर अॅनालॉजीज म्हणजे साधर्म्य किंवा साम्य या टॉपिक मधून सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला संख्या, शब्द किंवा आकृतींमधील साम्य ओळखायला येतं. उदाहरणार्थ डॉक्टर, हॉस्पिटल तर शिक्षक प्रश्नचिन्ह. पझल्सच्या बाबतीत पाहिलं तर हा एक विश्लेषणात्मक तर्कशास्त्र टॉपिक मधून येणारा प्रश्न आहे. इथे तुम्हाला बैठक व्यवस्था, रेषीय, वर्तुळाकार, वेळापत्रक बनवणं, त्याच्यानंतर गट बनवणं किंवा वितरण करणं इत्यादी संदर्भात पझल्स किंवा कोडी विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टीकात्मक व तार्किक विचार, क्रिटिकल अँड लॉजिकल रिझनिंग. इथे तुम्हाला कारण आणि परिणाम, कॉज अँड इफेक्ट वरती प्रश्न विचारले जातात. एकतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नामध्ये कॉज दिलेला असेल, ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट दिलेले असतील, किंवा मग याच्या उलट इफेक्ट तुम्हाला प्रश्नामध्ये देतील, कॉजेस तुम्हाला ऑप्शन्समध्ये देतील. तर त्यानुसार रिलेव्हंट आन्सर तुम्हाला इथे आयडेंटिफाय करावं लागतं. त्यानंतर युक्तिवाद ओळखणे असेल, उतार्यातून निष्कर्ष काढणं असेल किंवा कोर्स ऑफ ॲक्शन असेल इत्यादी टॉपिकवरती याच्यामध्ये तुम्ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. पुढे घड्याळ आणि दिनदर्शिका म्हणजेच क्लॉक्स अँड कॅलेंडर. इथे दिलेल्या तारखेचा दिवस शोधणे किंवा वेळेवरती आधारित तार्किक प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. उदाहरणार्थ घड्याळातील कोण किंवा एखाद्या विशिष्ट वेळेनंतर घड्याळामधील असणाऱ्या काट्यांची जी स्थिती असेल त्याविषयी सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे श्रेणी व क्रम, रँकिंग अँड ऑर्डर. तर याच्यामध्ये रांगेतील स्थान किंवा ओळीतील स्थान तुम्हाला विचारलं जातं. उदाहरणार्थ ए हा डावीकडून 10वा आणि उजवीकडून 15वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे येणं अपेक्षित आहे. तर आता अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी तुम्हाला सूत्र आणि याच्या ट्रिक्स माहिती असायला हव्यात. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला हे सगळं काही नक्कीच शिकवलं जाईल. पुढे आकृत्यांवरती किंवा नमुन्यांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ आकृती ओळखणे, आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब, कागदाची घडी व कापणी इत्यादी टॉपिकमधून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सोबतच तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की डाईज मधून तुम्हाला प्रश्न येतात. ठोकळा असेल त्याला आपण ठोकळा म्हणतो, त्याच्यामधून प्रश्न येऊ शकतात. वेगळा घटक ओळखा किंवा वेन आकृत्या इत्यादी टॉपिक मधून सुद्धा तुम्ही या परीक्षेला प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं मेंटल ॲबिलिटीच्या सिलेबस विषयी. माझी खात्री आहे जर तुम्ही ॲटलिस्ट हे टॉपिक केले तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये पासिंग पुरते तरी मार्क्स मिळतील. त्याच्यामुळे हे टॉपिक नक्की करा. याच्यावरती असणारे जे MCQ आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, खूप चांगले मार्क्स या परीक्षेमध्ये मिळवायचे आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच आहेच. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. या कोर्समध्ये तुमचे लाईव्ह लेक्चर्स होतात. त्यानंतर हे लाईव्ह झालेले लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण तुम्हाला दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी म्हणजेच ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये अवेलेबल असणार आहे. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि आपलं गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत परीक्षेची तयारी सुरू करा. थँक्यू.